कुंभमेळ्यावर काय येतं? एवढा काय राग आहे तुम्हाला कुंभमेळ्याबद्दल? असं आहे की कुंभमेळा नाही नाही त्रुटी नाही, त्याच्यावर इतका पैसा का खर्च होता असं तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं म्हणून सांगून देतो. कुंभमेळा हा दर 12.5 वर्षांनी येणारा हे जगातलं इनटेंजिबल हेरिटेज आहे. जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही फेथमध्ये अशा प्रकारचा मेळावा होत नाही जो कुंभमेळा होतो. आणि म्हणून ही एक आपली इनटेंजिबल फेथ आहे. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर कुंभमेळा एक असा आहे की ज्या ठिकाणी कोणी कोणाला जात विचारत नाही. हिंदू धर्मातले वेगवेगळे जे पंथ आहेत ते सगळे पंथ त्या ठिकाणी एकत्रित येतात. सगळ्या जातीचे लोक त्या ठिकाणी एकत्रित येतात. आणि हिंदूच नाही, अलीकडच्या काळात वेगवेगळ्या धर्मीय लोक देखील त्या कुंभमेळ्यामध्ये एकत्रित येतात. आणि मला असं वाटतं की आपण दुसऱ्या पद्धतीने जर बघितलं तर प्रयागराजमध्ये ज्यावेळेस आता कुंभमेळा झाला, म्हणजे आपण काही त्याचा गुंतवणुकीवर परताव्याचा रेशो बघत नाही, पण प्रयागराजला त्यांनी जेवढी गुंतवणूक केली ना त्यापेक्षा जास्त परतावा त्यांना मिळाला आणि तो परमनंट मिळत राहणार आहे. शेवटी या कुंभमेळ्यामध्ये आपण ज्या व्यवस्था करतो त्या काही कुंभमेळ्यापुरतं नाही आहेत. उदाहरणादाखल पैसा कशावर खर्च करतोय आपण? गोदावरी स्वच्छ करण्याकरता करतोय. STPs आपण तयार करतोय. गोदावरीमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर आणि सगळ्या परिसरातलं एक थेंब देखील सिवेज गोदावरीत जाणार नाही, ते स्वच्छ करून जाईल. आता हे काय फक्त कुंभमेळ्याला याचा फायदा आहे का? पर्यावरणाकरता जे आपल्या उपाययोजना त्यातली प्रमुख उपाययोजना आहे. कुंभमेळ्याकरता आपण रस्त्यांचं रुंदीकरण करतोय, आपण रिंग रोड तयार करतोय, तिथलं नवीन एअरपोर्ट आपण तयार करतोय. हे झाल्यामुळे भविष्यात या सगळ्या व्यवस्थांमुळे जे काही धार्मिक पर्यटन आहे किंवा इतर प्रकारचं पर्यटन आहे त्याच्याही नकाशावर आज तुम्ही बघा, अयोध्येतल्या मंदिरामुळे आणि काशी विश्वनाथच्या मंदिराचा कॉरिडॉर झाल्यामुळे 10 कोटी लोक झाले. 10 कोटी. अर्थव्यवस्था बदलून गेली राज्याची. म्हणजे आता समजा तो सगळा कॉरिडॉर जो काही अयोध्येचा तयार झाल्याचं मला माहित नाही, 1000, 2000, 3000 कोटी लागले असतील, पण त्यांनी अर्थव्यवस्था बदलून गेली. त्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जायला लागले. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे काही आपण कुठे पैसे उचलून काहीतरी अशा गोष्टी करतो की ज्या त्या क्षणी संपणार आहेत, अशा गोष्टींवर फार कमी खर्च असतो. ज्या शाश्वत विकासाच्या व्यवस्था आहेत, जसं आम्ही हा निर्णय केला की आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे आपण रस्ते करतो ते आपण 12 वर्षापूर्वी देखील केले होते, त्यानंतर 2दा पुन्हा केले, तर यावेळेस ते आपण कॉन्क्रीटचे करू. म्हणजे 40 वर्ष आपल्याला 30 वर्ष आपल्याला त्या रस्त्यांकडे पाहावं लागणार नाही. अशा दृष्टीनं एक शाश्वत शहर हे कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपण तयार करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, शेवटी आपल्या प्रायोरिटीज असतात. ही जास्त महत्वाची का ती जास्त? सगळ्याच महत्वाच्या आहेत, पण ही पण महत्वाची प्रायोरिटी आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज एका कुंभमेळ्याने UPचं ब्रँडिंग संपूर्ण जगामध्ये झालं, संपूर्ण जगात झालं. आणि आपल्यालाही नाशिक कुंभमेळ्यातनं जगामध्ये महाराष्ट्राचं ब्रँडिंग करायचं आहे. त्या दृष्टीनं हा कुंभमेळा नीट झाला पाहिजे, व्यवस्था नीट राहिल्या पाहिजेत, सोयी नीट करता आल्या पाहिजेत, क्राऊड मॅनेजमेंट नीट झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. कारण शेवटी आपण म्हणतो महाराष्ट्र संतांची भूमी आहे. जशी ही वीरांची भूमी आहे तशी संतांची भूमी आहे. आणि मग या ठिकाणी आपली संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म आपल्याला निश्चितपणे जोपासला पाहिजे.